आपल्याला ए मॅट्रिक्स सेटचा मॅट्रिक्स हा चॅप्टर सुरू करायचा आहे. तर मॅट्रिक्स हा रेग्युलर मेथडनं त्याचे प्रॉब्लेम करायचे नाही, कारण त्याला वेळ जास्त लागतो. काही प्रॉब्लेम करता शॉर्टकट आहे, त्या शॉर्टकट पहिल्यांदा पाहिलं हे माहीत आपल्याला. ए इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स अँड डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 means A matrix is non-singular. Then A inverse exists, that is invertible. म्हणजे A matrix has inverse matrix. Invertible. If determinant of A is equal to 0, then A is not invertible. That is no inverse. A has no inverse. Determinant of A inverse is equal to 1 upon determinant of A. नाही तर A inverse चा डिटर्मिनंट विचारला तर मग पहिल्यांदा A inverse काढा, मग त्याचा इन्व्हर्स डिटर्मिनंट काढा, असं नाही. डायरेक्ट 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A. A B याचं मल्टिप्लिकेशन आहे आणि त्याचा इन्व्हर्स म्हणजे काय होते, रिव्हर्सिबल होते. B इन्व्हर्स A इन्व्हर्स. समजा A B C इन्व्हर्स आहे तर पहिल्यांदा C इन्व्हर्स, नंतर B इन्व्हर्स, नंतर A इन्व्हर्स मल्टिप्लाय होते. A इन्व्हर्स इज इक्वल टू, हे फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला आपल्या 12वीच्या पुस्तकात आहे. A इन्व्हर्स इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A ॲडजॉइंट ऑफ A. आता 2x2 मॅट्रिक्स आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स, 2 rows 2 कॉलम असेल तर त्याचा इन्व्हर्स डायरेक्ट ह्या फॉर्म्युल्याला काढतात. या फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. A इक्वल टू A B C D, then A इन्व्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A मल्टिप्लाइड बाय ॲडजॉइंट ऑफ A. हा फॉर्म्युला. आता 1 अपॉन याचा डिटर्मिनंट काय, या फॉर्म्युला लक्षात ठेवा. डिटर्मिनंट काय, A मल्टिप्लाइड बाय D मायनस B मल्टिप्लाइड बाय C. हे 0 नसलं पाहिजे. हे जर 0 असलं तर इन्फिनिटी होईल, म्हणजे याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येणार नाही. मग आता काय करायचं पहा, हे झालं डिटर्मिनंट ऑफ A. आता A म्हणजे ॲडजॉइंट मॅट्रिक्स. ॲडजॉइंट मॅट्रिक्स कशी काढायची पाहायची, हे अदला बदल करायचं. D च्या जागी A, A च्या जागी D, D च्या जागी A, A च्या जागी D. आणि ह्याचं दोघांचं साइन बदलायचं, मायनस B मायनस C. हे दोन्ही मायनस मायनस केले. नंतर 6वं A इन्व्हर्स चा इन्व्हर्स येते A मॅट्रिक्स तीच येते. A इन्व्हर्स चा इन्व्हर्स काय येते, मॅट्रिक्स तीच मॅट्रिक्स. 7वं समजा दोन मॅट्रिक्सचा गुणाकार काय असेल, B मल्टिप्लाइड बाय A इक्वल टू काय असेल, I. सेम ऑर्डर आहे, A आणि B. A and B are square matrix of same order. सेम ऑर्डरची मॅट्रिक्स असेल तर दोघांचा गुणाकार समजा I असेल तर या एकमेकाच्या काय आहे, इन्व्हर्स आहे. A चा इन्व्हर्स B आहे, B चा इन्व्हर्स A आहे. Therefore A and B are inverse of each other. Inverse of each other. Inverse of each other. म्हणजे आता पहा, A ला B ने मल्टिप्लाइड केलं किंवा B ला A ने मल्टिप्लाइड केलं, त्याचा गुणाकार येईल I. म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता पाहिलं कोणतेही मॅट्रिक्स, समजा आपण A मॅट्रिक्स आहे आणि त्याचा इन्व्हर्स A इन्व्हर्स दाखवला, म्हणून याच्याप्रमाणे I याच्याप्रमाणे काय होईल, A आहे मॅट्रिक्स, त्याचा इन्व्हर्स याला दाखवतो, किंवा A इन्व्हर्स आहे त्याला A चा इन्व्हर्स आहे, त्याचा गुणाकार कधी काय होईल I, कारण हे एकमेकांचे काय आहे, इन्व्हर्स. याचा हा इन्व्हर्स, याचा हा इन्व्हर्स, म्हणून याचा गुणाकार येते I मॅट्रिक्स. I मॅट्रिक्स म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स. I न कोणत्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं, I मल्टिप्लाइड बाय A और A मल्टिप्लाइड बाय तर तेच मॅट्रिक्स येते A. कोणती मॅट्रिक्स हो, त्या मॅट्रिक्सला I ह्या मॅट्रिक्स को मल्टिप्लाय केलं तर त्याचं मल्टिप्लिकेशन काय आहे, A. म्हणजे तेच मॅट्रिक्स येते. फक्त काय आहे, मल्टिप्लिकेशन झालं पाहिजे. मल्टिप्लिकेशन होत असेल तरच होईल A मॅट्रिक्स. आता याच्यावरचे प्रॉब्लेम घेऊ पहा. A स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 आहे, म्हणजे इन्व्हर्स काढता येते. डिटर्मिनंट 0 नाही, 0 असेल तर इन्व्हर्स काढता येत नाही. A इन्व्हर्स चा डिटर्मिनंट 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A. A B चा इन्व्हर्स B इन्व्हर्स A इन्व्हर्स. A इन्व्हर्स इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A मल्टिप्लाइड बाय ॲडजॉइंट ऑफ A. If 2 by 2 matrix, then
A inverse equal to AD minus BC and then interchange AD principal diagonal interchange करा DA minus B minus C minus minus आहे. तसेच 11 इथले काही फॉर्म्युले माहित पाहिजे. त्याच्यावरचे प्रॉब्लेम घेऊ आपण. पहिला प्रॉब्लेम एक प्रॉब्लेम घेतो एक्झाम्पल्स. तुम्ही ते नोट्स त्याच्याबद्दल प्रॉब्लेम करून पहा पुस्तकातलं पाहिलं. a इक्वल टू 2 minus 3 1 7 असं मॅट्रिक्स. a इन्व्हर्स काढायचा. a इन्व्हर्स म्हणजे 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ a. तर मी डायरेक्ट डिटर्मिनंट कसं येईल 7 गुणिला 2 14 आणि मायनस 3 मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजे मायनस 3 मायनस मायनस प्लस 3 आणि काय करायला लागते याचं इंटरचेंज करा 7 2 आणि या दोघांचं साइन चेंज करा. -3 चं +3 आणि +1 चं -1. कॅल्क्युलेशन करा 1/70 7 3 -1 2. समजा इथे तू मायनस साइन कॉमन काढलं तर काय होऊ शकते पहा वेगवेगळ्या पद्धतीने हे डिवाइड करू शकते. म्हणजे काय लिहिता येईल पहा पहिले 1/70 किंवा पहिले मायनस साइन कॉमन घेऊ -1/70 म्हणजे मायनस होईल हे -3 होईल हे +1 होईल हे म्हणजे मायनस कॉमन घेऊन हे आन्सर देऊ शकते. ऍक्च्युअली हे आन्सर झाला याचा. पण समजा मायनस साइन आणि समजा याने आले मल्टिप्लाय केलं तर कोणत्या व्हॅल्यू येईल 7/70 मायनस मायनस प्लस 3/70 -1 divided by 1 -1/70 मायनस मायनस प्लस 2 divided by 70. हे झालं याचं इन्व्हर्स. पहिल्या टाइपचे प्रॉब्लेम इन्व्हर्स आहे. आता तुम्हाला विचारलं की ह्या मॅट्रिक्सची कॉम्पॅक्ट पाहू आपण ते ऍडजॉइंट मॅट्रिक्स मध्ये तर a इन्व्हर्स झालाय. नंतर आता दुसरा प्रॉब्लेम घेऊ आपण. दूसरा प्रॉब्लम हुई a स्क्वायर इनवर्स ऑफ द मैट्रिक्स. इनवर्स ऑफ मॅट्रिक्स याच्यावर प्रॉब्लेम घेऊ. कोणती मॅट्रिक्स आहे a इक्वल टू a 0 0 0 b 0 0 0 c. कोणती मॅट्रिक्स आहे डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स चा इन्व्हर्स कसा काढायचा फॉर्म्युलात नाही अप्लाय करायचा. डायरेक्ट काय काढायचं इन्व्हर्स a रेस पॉवर n काढता येते. म्हणजे इन्व्हर्स म्हणजे -1 करायला लागेल. पण पहिल्यांदा a रेस पॉवर n याचा पॉवर n करून टाका. a रेस पॉवर n 0 0 0 b रेस पॉवर n 0 0 0 c रेस पॉवर n. therefore a inverse becomes a inverse काय होईल पहा a रेस पॉवर -1 0 0 0 b रेस पॉवर -1 0 0 0 c रेस पॉवर -1. that is a inverse equal to 1 by a 0 0 0 1 by b 0 0 0 1 by c. म्हणजे डायगोनल मॅट्रिक्स असेल. म्हणजे डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे हे झाले नॉन डायगोनल एलिमेंट. हे नॉन डायगोनल एलिमेंट ट्रायंगलचे आणि हा ट्रायंगल आहे नॉन डायगोनल. तर हे नॉन डायगोनल एलिमेंट जर 0 असेल तर त्याला म्हणतो आपण डायगोनल मॅट्रिक्स. त्या डायगोनल मॅट्रिक्सचा पॉवर n काढता येते. फक्त हे डायगोनल एलिमेंट आहे याचा पॉवर तेवढा 2 केला इथं 2 पॉवर इथं 2 पॉवर इथं 2 पॉवर -1 केला -1 -1 -1 हे a रेस पॉवर -1 लिहिता येते 1 by a 1 by b 1 by c. फॉर एक्झाम्पल घेतलं म्हणजे आपण असं एखादं इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स 2 0 0 0 3 0 0 0 4. कोणती मॅट्रिक्स झाली आहे डायगोनल मॅट्रिक्स. therefore a inverse becomes सांगा काय ना रेसिप्रोकल घेऊन घ्या 1 by 2 रेस पॉवर -1 1 by 2 0 0 0 3 रेस पॉवर -1 1 by 3 0 0 0 1 by 4. हे झाली मॅट्रिक्स डायगोनल मॅट्रिक्सचा इन्व्हर्स. त्याच्यानंतर
त्याच्यानंतर प्रॉब्लेम आहे if, तीसरा प्रॉब्लेम, if A matrix 1 2 1 1, B मॅट्रिक्स आहे 0 -1 2 1 अशी मॅट्रिक्स आहे, देन A इनवर्स B इनवर्स इनवर्स आन्सर किती, आन्सर दिला नाही तुम्हाला A B C D, तर आपण काढणार आहे कॅल्क्युलेशन, म्हणजे एवढं कसं कॅल्क्युलेट करायचं पहा. आता तुम्हाला माहित आहे, समजा दोन मॅट्रिक्सचा गुणाकार असेल, होल इनवर्स असेल, तर हे उलट होते. म्हणजे कोणता रूल आहे, इनव्हर्टिबल रूल आहे, रूल ए बी रेस्ट द पॉवर माइनस, म्हणजे रेस्ट द पॉवर नाही इनवर्स इक्वल टू बी इनवर्स ए इनवर्स, हा रूल यूज करा. ह्या रूल यूज जाते. मग आता काय देअरफॉर ए इनवर्स बी इनवर्स बिकम, म्हणजे काय कॅल्क्युलेट करायला लागते पहा, इकडे काढत असतात ए इनवर्स मग बी इनवर्स, मग त्याचा मल्टिप्लिकेशन करा आणि मग त्याचा इनवर्स काढा, 7-8 मिनिटं चालत जाते. म्हणजे पहा हा रूल अप्लाय केला, हे इनवर्स आहे इथे इनवर्स आहे, म्हणजे पहिला उलट होते पहा, ए बी तर बी पहिल्यांदा, मग बी च्या जागी कोणती आहे बी इनवर्स, बी इनवर्सचा इनवर्स मल्टिप्लाइड बाय ए इनवर्सचा इनवर्स. आता तुम्हाला माहिती आहे इनवर्सचा इनवर्स मॅट्रिक्स, इनवर्सचा इनवर्स मॅट्रिक्स, म्हणजे तुम्हाला काय करायला लागते, याची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे बी मल्टिप्लाइड बाय ए काढा. बी ची व्हॅल्यू किती आहे 0 -1 2 1, ए ची व्हॅल्यू किती आहे 1 2 1 1. मल्टिप्लिकेशन पहा किती, पहिल्या रो न पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करा, एकाच जागी एलिमेंट घ्या, 0 मल्टिप्लाइड बाय 1 0 -1 मल्टिप्लाइड बाय 1 -1, सेकंड कॉलम ने मल्टिप्लाय करा, that is 0 multiplied by 2 0 -1 multiplied by -1, बरोबर आहे. नंतर सेकंड रो नो मल्टिप्लाय करा, 2 multiplied by या कॉलमला मल्टिप्लाय करा, 2 multiplied by 1 2 1 multiplied by 1 plus 1 2 multiplied by 2 4 1 multiplied by 1 plus 1, कॅल्क्युलेशन करा, that is equal to -1 -1 3 5. हे झाली A इनवर्स B इनवर्स चा इनवर्स याची व्हॅल्यू, हे झालं करेक्ट आन्सर, बरोबर आहे. म्हणजे असं करा, त्यावेळेस हे 2 मिनिटात येईल. असं जर करत बसाल इनवर्स ट्रॅडिशनल मेथड, रेग्युलर मेथड जर केलं तर हे असं पुष्कळ मोठं आहे, ते 6 मिनिट 7 मिनिट चालले जाते आणि वेळेला महत्व आहे. आता हे प्रॉब्लेम आहे, ए स्क्वेअर अँड नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स मीन्स इनवर्स एक्झिस्ट. मॅट्रिक्स ए इज सॅटिस्फाइड ए स्क्वेअर मायनस ए प्लस 2y इक्वल टू 0, देन ए इनवर्स इक्वल टू, कधी कधी ए ची व्हॅल्यू दिली राहील, ए ची व्हॅल्यू टाकायची त्याच्यामध्ये. आता हे प्रॉब्लेम आहे ए स्क्वेअर मायनस ए प्लस 2y इक्वल टू 0, देन ए इनवर्स इक्वल टू. तर असं जर क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं असेल, असं इक्वेशन दिलं असेल तर इनवर्स काढायचं असेल, तर असं प्रॉब्लेम कसं सॉल्व करायचा पहा. हे गिवन ए स्क्वेअर मायनस ए प्लस ट्वाइस आय इक्वल टू 0 मल्टिप्लाय बाय ए इनवर्स. ए इनवर्स न प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. ए इनवर्स ए स्क्वेअर मायनस ए मल्टिप्लाइड बाय ए इनवर्स प्लस ट्वाइस आय मल्टिप्लाइड बाय ए इनवर्स 0 into ए इनवर्स. ए म्हणजे ए मायनस याची व्हॅल्यू येते आय, सॉरी 2 आय मल्टिप्लाइड बाय ए इनवर्स. आय न कोणत्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाइड केलं तर ए इनवर्स येईल, ए इनवर्स 0. हे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे, म्हणजे हे टॉप दोन्ही तिकडे घेऊन जा, ट्वाइस ए इनवर्स इक्वल टू मायनस आय चे प्लस आय ए चे मायनस ए. आता 2 डिवाइड करा, ए इनवर्स इक्वल टू 1/2 आय मायनस ए. कोणता ऑप्शन आहे बरोबर, बी नंबरचा ऑप्शन. आता समजा तुम्हाला ए ह्या मॅट्रिक्सची व्हॅल्यू दिली आहे, तर ए मॅट्रिक्सची व्हॅल्यू टाकायची, आय ची व्हॅल्यू टाकायची, सबट्रॅक्शन करायचं, त्याला प्रत्येक एलिमेंटला 1/2 न मल्टिप्लाय करायचं. हे झालं आहे त्याचा प्रॉब्लेम जर क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं असेल तर. आता आपण पाहू 3/3 चा प्रॉब्लेम. एक्झाम्पल आहे पहा, द इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स. ही मॅट्रिक्स दिली आहे, याचा इनवर्स याच्यापैकी कोणता आहे, ABCD ऑप्शन. आता 3/3 चं इनवर्स जेव्हा काढता तुम्ही, तेव्हा तुम्हाला रो ऑपरेशन, रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन,
किंवा काय करता येईल इनव्हर्स ऍडजॉइंट मेथडनं करता येईल, त्याला जास्त वेळ लागतो. ऍडजॉइंट मेथडनं तरी सोपं जाते. पण समजा याची शॉर्टकट मेथड पाहिजे, तिचं शॉर्टकट असं आहे पहा. हे मॅट्रिक्स आहे, याला ए घेऊ आपण. मॅट्रिक्स ए किती आहे 1 0 0 3 3 0 3 2 -1. पहिल्यांदा काढून घ्यायचं डिटर्मिनंट ऑफ ए. आता याचं डिटर्मिनंट काढणं पहा काय आहे. हे 2 0 आहे म्हणजे याचा फरक देणारा 0 म्हणजे घ्यायचं फक्त 1. मग काय करायला लागलं, याचं कॉलम ब्रॅकेट रो सोडून द्यायची. म्हणजे काय ते 3 - 1 याचा गुणाकार येते -3 -0. दॅट इज किती राहिले -3 -0 म्हणजे -3 × 1 -3. हे झालं याचं डिटर्मिनंट. आता पहा काय करायचं आहे शॉर्टकट मेथडमध्ये. हे मॅट्रिक्सचे पहिले टर्म कच्चे तसे घ्यायचे. पहा मी काय करतो 1 0 0 पूर्ण मॅट्रिक्स लिहून घ्यायची. त्याची 3 3 0 3 2 -1 दिला मॅट्रिक्स. आता मॅट्रिक्स मधला पहिला कॉलम आणि हा दुसरा कॉलम पुन्हा लिहायचा. म्हणजे 1 3 3 0 3 2 त्याला असं लिहिलं. आता काय करायचं म्हणजे पहिला आणि दुसरा कॉलम लिहिला पुन्हा. आता पहिली रो आणि दुसरी रो याच्या खाली लिहायची. हे पहिली रो आणि हे दुसरी रो. तिसरी रो लिहायची नाही. 1 0 0 1 0 नंतर 3 3 0 3 असे एवढे एलिमेंट घेऊन घ्यायचे. हे जे अरेंजमेंट आहे ते आपण काय करत असतो, ऍडजॉइंट मेथड आहे ना, ते बरोबर ऍडजस्टमेंट गुणाकार करतो आपण बरोबर. तर ते अशा प्रकारे ऍडजस्टमेंट केली आहे. आता ए इनव्हर्स काढताना लक्षात ठेवा देअरफोर फॉर्म्युला कसा आहे ए इनव्हर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए मल्टिप्लाइड बाय ऍडजॉइंट ऑफ ए. हा आहे फॉर्म्युला. तर इथे येणार पहा इज इक्वल टू 1 -3. आता पहा ऍडजस्टमेंट कशी करायची. हे मांडलं कसं लक्षात आलं. पहिले मॅट्रिक्सची मॅट्रिक्स लिहून घेतली एवढी. एवढी मॅट्रिक्सची मॅट्रिक्स लिहून घेतली. मग याचा पहिला कॉलम आणि हे दुसरा कॉलम इकडे मांडला. मग याच्या खाली याची पहिली रो आणि दुसरी रो लिहिली बरोबर आहे. आणि आता आपल्याला ऍडजस्टमेंट कशी करायची आहे पहा. एकदम इझी आहे. एवढं लिहिलं पहा काय करायचं. पहिला रो आणि पहिला कॉलम सोडून द्यायचा झालं. आता याचा आणि याचा गुणाकार करायचा. डिटर्मिनंट सारखा गुणाकार करायचा. पहा कॉलम वाईज गुणाकार करतो मी व्हर्टिकल. इथं मांडायचं हॉरिझॉन्टल कारण ऍडजॉइंट आहे. हे को-फॅक्टर लिहून लावणार. मग मल्टिप्लिकेशन पहा 3 मल्टिप्लाइड बाय -1 -3 आणि 2 मल्टिप्लाइड बाय 0 -0 म्हणजे -3. त्याच्यानंतर पहा ही खालचा येणारच आहे असा गुणाकार. असा गुणाकार करायचा. 2 मल्टिप्लाइड बाय 0 0 0 मल्टिप्लाइड बाय -1 0 दॅट इज 0. गुणाकार असा करून राहिलो मांडून असे राहिलो पहा. त्याच्यानंतर 0 मल्टिप्लाइड बाय 0 0 0 समजलं. आता हे 3 एलिमेंट आता काढले आपण. त्या 3 एलिमेंट चेकआउट करून टाकायचे. हे -1/3 आहे इथं. पण 3 -3 0 0 -3 0 0 -3 0 0 म्हणजे हे ऑप्शन तर कॅन्सल होऊ शकते बरोबर आहे. आता दुसरं काढून घेऊ. दुसरं आता पहा हे झालं असं कंप्लीट. आता दुसरं हे आणि हे. पहिले हे गुणाकार करा. काय ना 0 मल्टिप्लाइड बाय 3 0 -1 मल्टिप्लाइड बाय 3 -3 +3. त्याच्यानंतर हे -1 मल्टिप्लाइड बाय 1 -1 आणि 0 मल्टिप्लाइड बाय 3 0 दॅट इज -1. त्याच्यानंतर 3 मल्टिप्लाइड बाय 0 0 1 मल्टिप्लाइड बाय -2 -2 1 मल्टिप्लाइड बाय 2 2
आणि हे मायनस होत असते डिटर्मिनंट मध्ये म्हणजे -2. आता पहा याच्यावरून लक्षात येते तुमच्या कोणता प्रॉपर आन्सर आहे तो 3 -1 बरोबर 3 1 बरोबर म्हटले नाही आपण हे याचा असा गुणाकार केला आपण गुणाकार असा करायचा आपला -1 म्हणजे पाहता 0 मल्टिप्लाइड बाय 3 0 आणि -1 मल्टिप्लाइड बाय 3 म्हणजे -3 -3 नंतर याचा गुणाकार -1 मल्टिप्लाइड बाय 1 -1 3 मल्टिप्लाइड बाय 0 दॅट इज 0 -1 त्याच्यानंतर हा गुणाकार 0 मल्टिप्लाइड बाय 3 0 and 0 multiplied by 1 that is 0 0 येईल इथं त्याच्यानंतर पहा हे कंप्लीट झालं आता इथं कंप्लीट करायचं 1 आणि हे काय येणार पहा 3 दुने 6 6 आणि 3 त्रिक 9 -9 -3 त्याच्यानंतर हे 3 multiplied by 0 0 1 multiplied by 2 -2 म्हणजे -2 इथं त्याच्यानंतर हा 1 multiplied by 3 multiplied by 0 that is 0 म्हणजे 3 आता पहा कोणता आन्सर आहे त्याच्याबद्दल A B C D नाही ते येतच नाही ना 3 दुने 6 3 दुने 6 असा आन्सर येते म्हणजे आपला प्रिंटिंग मिस्टेक कुठतरी गडबड झाली म्हणजे इथं 3 मायनस इथं पाहिजे आपल्याला -3 तर याच्यातला आन्सर कोणता येईल -2 डी नंबर बरोबर आहे तर हे समजलं पहा काय केलं पहिली मॅट्रिक्स मांडून घेतली 1 3 3 3 0 3 2 0 0 -1 पहिले मॅट्रिक्स मधले एलिमेंट मांडून घेतले मग पहिला कॉलम आणि दुसरा कॉलम मांडला पहिला आणि दुसरा कॉलम मांडला त्याच्यानंतर काय केलं पहिली रो आणि हे दुसरी रो मांडली एका खाली आहे आणि मग असा याची पहिला रो आणि पहिला कॉलम सोडून दिला असा गुणाकार केला कंप्लीट बरोबर असा गुणाकार केला हे कॉलम वाईज गुणाकार केले हे रो वाईज मांडला आणि पहा त्याच्यानंतर असा गुणाकार केला पहिली रो असा गुणाकार केला दुसरी रो तिसऱ्याचा गुणाकार केला हे तिसरी रो आता जास्तीत जास्त काय असू शकते -1/-3 ने याला मल्टिप्लाइड करून सॉल्व्ह करता येते आता असाच आन्सर ते डायरेक्टच दिला आहे आन्सर तर असा आहे तर ही झाली 3/3 ची शॉर्टकट तर याच्याशिवाय येऊ शकत नाही म्हणजे हे शॉर्टकट आहे अजूनही आहे शॉर्टकट पण आपला जे शिकलो A इनव्हर्स इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A ऍडजॉइंट ऑफ A याने काढते तर दुसरी मेथड आहे पण ते तुमच्या लक्षात राहणार नाही हे राहू शकते त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम if A equal to diagonal 2 3 4 comma comma दिला आहे then A inverse equal to what A ची व्हॅल्यू आहे 0 B ची व्हॅल्यू 1 C ची व्हॅल्यू आहे D 3 आणि D ची व्हॅल्यू आहे डायगोनल आता इथं लक्षात येते 1/2 1/3 1/4 डी नंबर द्यायचा कारण सांगा याचा अर्थ ए सांगून तुम्ही ए डायगोनल
2 3 2 3 4 याचा अर्थ हे मॅट्रिक्स डायगोनल मॅट्रिक्स आहे 3x3 ची आहे 2 0 0 0 3 0 0 0 4 मग आता याचा ए इन्व्हर्स कसा येईल झाला आपला याचा इन्व्हर्स 1/2 0 0 0 1/3 0 0 0 1/4 that is equal to diagonal कसं म्हणता येईल 1/2 1/3 1/4 नोटेशन आहे म्हणून मी करून दिलं असं त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम इन्व्हर्सचे प्रॉब्लेम घेऊन आपण काही वेगवेगळे प्रॉब्लेम असते तर घेऊ आता तुमच्या लक्षात आलं शॉर्टकट त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम आहे if a equal to 1 3 2 2 4 6 minus 1 5 7 and its inverse a inverse is equal to a11 a13 a21 a22 a23 a31 a32 a33 विचार काय आहे पहा तर इन्व्हर्स मधला कोणता एलिमेंट देन व्हॅल्यू ऑफ a32 ची व्हॅल्यू विचारते आता मी इथं ABCD काही घेत नाही व्हॅल्यू काढून कशी काढायची हे पाहून घ्या आता पहा इथं काय आहे हे ए मॅट्रिक्स आहे याचा ए इन्व्हर्स तुम्हाला माहिती आहे ए इन्व्हर्स काय असते ए इन्व्हर्स असते डिटर्मिनंट ऑफ ए मल्टिप्लाइड बाय adjoint of a आता ह्या प्रॉब्लेम मध्ये पहा हे इन्व्हर्स आहे मग इथं डिटर्मिनंट 1 बाय डिटर्मिनंट दिला आहे का म्हणजे याचा अर्थ डिटर्मिनंटनं काय केलं प्रत्येकाला गुणलं आहे म्हणून इथं डिटर्मिनंट दाखवलेला नाही नंतर adjoint मध्ये काय असते पहा adjoint मध्ये काय असते कोफॅक्टर मॅट्रिक्स असते त्याचा काय असते ट्रान्सपोज असते म्हणजे फर्स्ट रो changes into first column second row changes into second column and third row changes into third column आता मला सांगा याचा कोफॅक्टर मॅट्रिक्स कसा आहे सांगा कोफॅक्टर मॅट्रिक्स मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर ह्या कोफॅक्टर मॅट्रिक्सची रो आहे हा पहिला कॉलम म्हणजे A11 A12 A13 दुसरा कॉलम A12 A22 हे जसा आहे तसाच लिहायचा आहे A23 त्याच्यानंतर आहे तिसरा कॉलम A13 A23 A33 आपल्याला काय विचारलाय हा एलिमेंट विचारला याच्यातला A32 मग आता A32 कुठे जाते पहा बरं A32 A32 32 11 दुसरा कॉलम A32 बरोबर आहे A32 इथे येते बरोबर आहे म्हणजे याचा ह्या एलिमेंटचा आणि हे मॅट्रिक्सचे कोफॅक्टर जे आहे ना तोच एलिमेंट करस्पॉन्डिंग असते मग याच्या जागी कोणता एलिमेंट आहे पहा A32 म्हणजे पहा इथं काय करायचं सोपं आहे A32 आहे ना तर याचा कोफॅक्टर काढा पण उलटा काढा ओरिजिनल मॅट्रिक्स मधला मग काय ना कोफॅक्टर ऑफ A32 नाही पहा याचा कोफॅक्टर 32 तर A23 याचा ऑपोजिट घ्या कारण हे चेंज होते कोफॅक्टर मध्ये मग इथं 32 च्या जागी काय घ्यायचं 23 याच्या ऑपोजिट करायचं याचा कोफॅक्टर काढा आता ओरिजिनल मॅट्रिक्स मग आता A23 ऑफ द ओरिजिनल मॅट्रिक्स लक्षात आलं 32 आहे इन्व्हर्स मधला तो मॅट्रिक्स मधला कोफॅक्टर कोणता होईल कोणत्या एलिमेंटचा होईल 23 समजा
130 इन्व्हर्स मधला ह्या एलिमेंट विचारला असता तर आपण कोफॅक्टर कोणाचा काढला असता A31 चा ओरिजिनल मॅट्रिक्स मधला. समजा तुम्हाला A31 विचारला असता तर कोफॅक्टर कोणाचा काढला असता A31 म्हणजे 30 याच्या ऑपोजिट ओरिजिनल मॅट्रिक्सचा. बरोबर आहे. त्याला डिटर्मिनंट काय करायचं डिवाइड करायचं. डिटर्मिनंट काढला लागेल तुम्हाला याचा. तर पहिल्यांदा कोफॅक्टर ऑफ 23 याच्या ऑपोजिट घेतलं 23 ऑफ ओरिजिनल. मग आता ओरिजिनल मॅट्रिक्स हे आहे हे 11 झाले 12 हे 13 21 22 23 म्हणजे ह्या एलिमेंट आहे A23. हा एलिमेंट आपला ओरिजिनल मॅट्रिक्स होता. आता इथं आहे हा एलिमेंट जो आहे हा एलिमेंट इथला आहे. बरोबर आहे. मी इथं बरोबर A इन्व्हर्स मध्ये लिहिला आहे. मग आता A23 ते A23 चा कोफॅक्टर कसा काढता? कोफॅक्टर कसा काढावा लागते? -1 2 + 3 मायनर ऑफ 23 -1 5 मायनर म्हणजे डिटरमिनंट काढत असतो 23 चा मायनर याचा रो आणि याचा कॉलम सोडला म्हणजे हे दोन एलिमेंट राहिले. 1 गुणिले 6 हे असं लिहून घेतलं लागतं 1 2 2 6 समजण्या करता लिहून घेतलं म्हणजे किती -1 पॉवर -1 तसं तोंडी येते 6 1 6 -4 म्हणजे -1 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे झालं हे -2. हा झाला कोफॅक्टर ऑफ 23. आता डिटरमिनंट काय करायचं आहे डिवाइड करायचं. डिटरमिनंट कारण हे सांगितलं डिटरमिनंट इथं डिटरमिनंट दिलेलं नाही म्हणजे याचा अर्थ प्रत्येक एलिमेंटला डिटरमिनंट काय करायला लागेल डिवाइड. मग डिटरमिनंट therefore determinant of A किती determinant of A 1 ब्रॅकेट कॉलम ड्रॉप केला 4 7 28 -6 5 30 -2. आता हे डिटरमिनंट काढता आलं पाहिजे. मायनस इथं मायनस असते इथं 2 याचा कॉलम आणि याची रो सोडली 3 7 21 -2 5 10 प्लस -1 डिटरमिनंट. आता याचा कॉलम रो सोडली साइन त्रिक 18 मायनस 4 दुने 8 कॅल्क्युलेशन करायला किती येतं 1 मल्टिप्लाइड बाय -2 21 -10 म्हणजे 11 प्लस -1 और 18 -8 10 that is -2 -22 -10 that is 24 and 10 -34. Thus एलिमेंट A कोणता विचारला आहे A32 इनवर्स इज इक्वल टू काय करायचं या A कोफॅक्टरला किती डिवाइड करायचं -2 डिवाइड कोफॅक्टर ऑफ A23 डिवाइडेड बाय डिटरमिनंट ऑफ A. कोफॅक्टर ऑफ 23 किती आहे -2 डिवाइडेड बाय डिटरमिनंट -34 माइनस माइनस कॅन्सल 1/17 म्हणजे याची व्हॅल्यू किती 1 डिवाइडेड बाय 17. कसा ऍडजस्ट करायचं पहा काय करायचं आहे तुम्हाला इथं ऍडजस्टमेंट काय करायची आहे. समजा तुम्हाला 11 आता हे A इन्व्हर्स दिला आहे 11 नंबरचा आहे एलिमेंट ह्या विचारला तर याचे ऑपोजिट काय होईल 11 होईल आहे ना. म्हणजे 11 हा एलिमेंट याचा कोफॅक्टर काढायचा त्याला डिवाइड करायचं डिटरमिनंटला डिवाइड करायचं. समजा तुम्हाला 12 आता इथे A12 लिहा आणि याची व्हॅल्यू विचारली म्हणजे A12 तर याच्या ऑपोजिट करायचं 21 बरोबर आहे. तो एलिमेंट विचारला ऍक्च्युअल असा आहे पहा 31 32 33 बरोबर आहे. A30 विचारलं म्हणजे बरोबर नंबर वाली 11 12 13 21 22 23 31 32 33 वा ह्या एलिमेंट विचारला असता तर कोणता कोफॅक्टर काढला असता 31 चा कोफॅक्टर म्हणजे इथचा याचा कोफॅक्टर काढला तर त्याला डिटरमिनंट डिवाइड केलं असतं. अशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. हे झालं असं प्रॉब्लेम विचारत असं करायचं आहे. त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम मी काही प्रॉब्लेम काढून आणले समजण्याकरता
f of alpha is equal to cos alpha minus sin alpha 0 sin alpha cos alpha 0 0 0 1 आणि विचारला आहे f of alpha inverse. मग आता f of alpha or f of minus alpha थीटा येऊ शकते. तर पहा काय करायचं, याचा इन्व्हर्स ते 0 0 1 आहे 0 0 1 आहे, याचा डिटर्मिनंट 1 येते का पाहून घ्या. cos मल्टिप्लाइड बाय cos cos स्क्वेअर अल्फा म्हणजे एक फॉर्म्युला लागते इथं sin अल्फा मल्टिप्लाइड बाय मायनस sin अल्फा मायनस sin स्क्वेअर अल्फा that is cos अल्फा प्लस sin स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू 1 म्हणजे डिटर्मिनंट 1 येते. मग फॉर्म्युला पहा काय येते. याचा जर इन्व्हर्स विचारला f ऑफ अल्फाचा इन्व्हर्स तर काय करायचं आहे, f ऑफ अल्फाचा इन्व्हर्स इज अल्फा मध्ये आहे फंक्शन म्हणून अल्फा, थीटा असतं तर थीटा, गॅमा असतं तर गॅमा, बीटा असतं तर बीटा इक्वल टू याचा इन्व्हर्स जर का विचारला सिंपल करायचं, जिथं अल्फा आहे तिथं मायनस अल्फा करा. बरोबर. मग मायनस अल्फा किती सांगा, कॉस मायनस अल्फा मायनस साइन मायनस अल्फा इथं 0 साइन मायनस अल्फा कॉस मायनस अल्फा 0 नंतर 0 0 1 हे बरोबर राहिले. टॅन असो गुणाकार 1 आला का समजा मायनस अल्फा टाका. काय ते पहा बरं फॉर्म्युला cos मायनस थीटा म्हणजे मायनस cos थीटा cos थीटा होते म्हणजे cos अल्फा, पण sin मायनस अल्फा म्हणजे मायनस sin अल्फा हे मायनस प्लस sin अल्फा 0 sin मायनस अल्फा मायनस sin अल्फा cos अल्फा 0 0 0 1 हे झालं याचा आन्सर.